आणि त्याच वेळेला चर्चा विचार करणार आपण म्हणतो काही तर्कसुद्धा नसतो, पण मैदानामध्ये अशा गोष्टी घडत असतात. मैदानाच्या बाहेर आपण अशा चर्चा करणारच, कारण डेमोक्रेसी आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकराज्य म्हणजे लोकशाही होय. आणि मग राईट टू स्पीक हा सुद्धा एक महत्त्वाचा मूलमंत्र राहतो. नाणेफेकीचा कौल साई जिराड संघाने जिंकलाय. चला सलामीची जोडी पाठवा. नवजीवन दिगोडी संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची आहे. 5 षटकांचा असा सामना आहे. आमचे जे कोणी मित्र टायमर घेऊन बसलेत त्यांनाही विनंती असेल की आपण यस ओके थँक्यू. सलामीची जोडी सुद्धा मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपण नक्की काय या वेळेला पाहणार आहोत. मी नेहमी म्हणत असतो की क्वार्टर फायनलचा सामना असो, सेमीफायनलचा सामना असो, दडपण नेहमीच असतं. बर्डन ऑफ विनिंग हा कन्सेप्ट नेहमीच कोणत्याही खेळामध्ये आपण पाहिलेला आहे. पण बर्डन ऑफ विनिंगमध्ये तुम्हाला नोवाक जोकोविचला आठवावं लागेल, तुम्हाला राफेल नदालला आठवावं लागेल. फ्रेंच ओपनमध्ये तब्बल 14, 15, 16 जे काही ग्रँड स्लॅम त्यांनी जिंकलेले आहेत, गुगल केल्यावर तुम्हाला एक्झॅक्टली आकडा पाहायला मिळेल. पण त्याच वेळेला या स्पर्धा जिंकत असताना तो काय अप्रोच असेल की सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुम्हाला रॉजर फेडररला नमवायचं होतं. रॉजर फेडररची ती संपूर्णपणे असणारी दहशत, दरारा पूर्णपणे मोडून काढायचा आणि स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावायचं. विम्बल्डनची ती अविस्मरणीय मॅच कोण विसरेल, ज्या वेळेला रॉजर फेडररने नदालला हरवलं, मग नोवाक जोकोविचला एका वर्षी हरवलं, नोवाक जोकोविचने फेडररला हरवलं किंवा मग नदालला हरवलं. या 3 टेनिस क्रिकेटपटू 3 टेनिस खेळाडूंबद्दल नेहमी आपण म्हणतो ना, मी टेनिसबद्दल बोलतोय, क्रिकेटपटूंबद्दल नाही. तर खेळामधला हा एक भाग असतो. आणि जेव्हा क्रिकेटवरती जातो आपण ना, 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. पण क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मगाशी सुद्धा आमचे सर म्हणाले, शाह सर, की टेनिस क्रिकेट इज ऑल अबाउट द फास्ट गेम. वी ऑलवेज ॲडमायर अबाउट द इंथुझियाझम, वी ऑलवेज ॲडमायर अबाउट टू बी द पॉझिटिव्हिटी, बट वी शूड फोकस ऑन टू बी द फ्युचर ऑफ द क्रिकेट. आणि ते फ्युचर ऑफ द क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळते. टेनिसक्रिकेट.inचे 18 लाख सबस्क्रायबर आज झाले. आम्हाला अभिमान वाटतो की हे सबस्क्रायबर जिथून पहिल्या सबस्क्रायबरपासून प्रवास झालेला मैदानातला प्रवास आज आपण 18 लाखांपर्यंत पूर्ण केला. येस सर, रेडी, स्कोर रेडी आहे, त्यांचा फक्त फोन चालू आहे. चलो वळूया मैदानामध्ये. मंदार मात्रे पहिलं षटक घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आला आणि या वेळेला बॅक टू द बॉलर, लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चेंडू सीमा पार चौकार. घणाघाती प्रहार आपण पाहिला, यासाठी तो ओळखला जातो. आता ही आपण पाहतोय ना, मैदानाच्या लगत बरोबर यासिन सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं की कार्पेट को चाटती हुई गेंद सीधा लॉंग ऑफ बाउंड्री पर आई. पण या एकेरी धावांना धावसंख्येत भर सुद्धा पडले. 5 धावा पाहायला मिळाल्या. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपली विकेट किती महत्त्वाची असणार आहे. नवजीवन दिगोडी संघाच्या बाबत 2 वर्षापूर्वी याच मैदानावरती मी एक वाक्य केलं होतं. ते वाक्य असं होतं की ॲव्हरेज एज हा महत्त्वाचा भाग राहिला आहे आत्तापर्यंत नवजीवन दिगोडी संघाचा. सर्व खेळाडू तरुण आहेत, उमदे आहेत, उत्साही आहेत आणि यावेळी त्यांचा उन्मेष पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार षटकार. एक शब्द आहे की नेहमी एखाद्या इन्स्टिट्यूशनबाबत म्हटलं जातं की ऑर्गनायझेशनल लिगसी. त्याचा शब्दचा मराठी अर्थ असा होतो की एखाद्या गोष्टीचा वारसा, बरोबर आहे, एखाद्या परंपरेचा, एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या कौटुंबिक वारसा. हा ऑर्गनायझेशनल लिगसी जी असते ना, ती मला वाटतं जतन करणं आणि त्याची जोपासना करणं, ते अधिक वृद्धिगत करणं, या नव्या खेळाडूंचं, नव्या पिढीचं खऱ्या अर्थानं कर्तव्य असतं. नवजीवन दिगोडी संघाचा हा एक ऐतिहासिक वारसा राहिला आहे.
सासवणीच्या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये असेल, या विभागामध्ये असेल, या पंचक्रोशीमध्ये असेल, तो दबदबा अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा वारसा जतन करणं, जोपासना करणं, वृद्धिंगत करण्याची मोठी जबाबदारी या खेळाडूने उचलली. ही वेळेला आपण पाहतोय ना, टप्पा घेतला, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात वळतोय. साई झिराट विरुद्ध नवजीवन दिगुडी ही काही बॅटल आजचा नाहीये. दर वेळेला कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत, कोणत्या ना कोणत्या मैदानामध्ये हे भेटत असतात. आणि किंबहुना अलीकडच्या काळात क्रिकेट जेव्हा फास्ट झालंय तेव्हा मी म्हणेन एक दिवस आड भेटत असतात. आज मात्र ते थोडं दडपण वेगळं असणार आहे. अंश आसलेचा चषक 2024 खेळायचा आहे, ज्यामध्ये वैयक्तिक स्वरूपामध्ये तब्बल 27 पारितोषिकं दिली जाणार आहेत. म्हणजे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, याच्या पलीकडे आणखीन 24 प्राइजेस आहेत. तर या स्पर्धांमधला दर्जा आपण पाहतोय. स्पर्धेसाठी उभारलेला शामियाना असेल, दर्शन वाकडे यांनी आयोजन केलेल्या स्पर्धेमधील पारितोषिकांच्या रकमा असतील, खेळाडूंसाठी अर्थातच भरघोस बक्षिसांची लयलूट असेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जेव्हा 1,55,555 आहे, या सगळ्यांचं सुद्धा वर्णन असतंच ना आपल्यामुळे मैदानामध्ये पाहतोय. हे कमबॅक बघा, षटकार आला, वाईड जरूर गेला, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा वाईड आला, पुन्हा निर्धाव चेंडू. वाईड इज ऑल अबाउट द स्ट्रॅटेजी, इज इट ऑर नॉट, दॅट इज द ओनली क्वेश्चन्स. पण ते केवळ खेळाडूंच्या त्या रणनीतीचा भाग राहतो. आणि रणनीती असावी ना, रणनीती ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक असतं. म्हणजे वी ऑल इन अ ऑर्गनायझेशन, मी नेहमी म्हणत असतो की कोणत्याही मॅनेजमेंटमध्ये गोल, मिशन्स, विजन या महत्वाच्या गोष्टी असतात. चेंडू हवेत, अजिंक्य चेंडू खाली येतोय आणि या वेळेला सहज साधा सोपा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद 13 या धावसंख्येवर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. 4 षटकांचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. बघायचं आहे की या 4 षटकामध्ये कशा पद्धतीने धावांची लयलूट केली जाते, की गोलंदाज या वेळेला वर्चस्व गाजवतात मैदानामध्ये. नवजीवन दिगोडी संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, हे नेहमी आपण पाहतो. आणि काही जण असंही म्हणतात ना, द अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. मी तर नेहमी म्हणतो द बेस्ट वे टू डिफेंड इज टू स्कोर रन्स. धावा बनवा, तो तुमचा डिफेन्स राहील. कारण प्रतिस्पर्धी संघ तितका ताकदीचा आहे, मजबूत आहे. हे जेव्हा आपण म्हणतो बघा, 2 गोष्टी असतात. एक असतं एखाद्या खेळाडूला इम्प्रेस करणं, आणि दुसरं असतं केवळ इम्प्रेस नाही तर त्याला पराभूत करणं. तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी खेळताय मैदानामध्ये. रितेश मात्रे गोलंदाजीला आलाय आणि लास्ट मॅचमध्ये याच रितेशने अफलातून कामगिरी केली होती. 6 विकेटचा तो ड्रीम स्पेल होता. म्हणजे रितेश मैदानामध्ये येणं, त्याने धावा बनवणं किंवा धावा अर्थातच देणं, याच्यावरती नेहमी चर्चा राहिली. विशेषतः तो मगाशी सुद्धा म्हणाला की या संघामध्ये ऑलरेडी 10 खेळाडू आहे, मी 11वा खेळाडू आहे, पण मला माहिती आहे की माझं कॉन्ट्रीब्युशन काय आणि कोणत्या पद्धतीचं मला द्यायचं आहे, ते मला आत्ता मी घोटून प्यालोय. यावेळचा हा चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? आजच्या दिवसातला सर्वाधिक अर्थातच धावून पकडलेला हा झेल ठरला असता, अशा प्रकारचा झेल झाला असता. पण कौतुक करेन मी दोन्ही फलंदाजाचं, कारण सागर आणि इमरेशला माहिती आहे पॉवर प्लेच्या या षटकामध्ये तो मोमेंटम राखणं गरजेचं आहे. चान्स घ्यावा लागेल. राजा पेटे सर नेहमी म्हणायचे क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. यू नो संदीप, 5 fielder and onside, 4 and offside. When you look at to the grounds, this is all about to be the technique, talents and temperament. But things about to be the cricket unpredictability, things about to be the cricket, things about to be the mindset of the players, and think about to be the cricket is the game of chance. That is all about the Raja Pete sir. राजू शिर्डनकर सर जेव्हा माझ्या समवेत बसलेत, आमच्या जुन्या सहकाऱ्यांकडून आलेला ही ऑर्गनायझेशनल लिगसी पास करण्याचा माझा प्रयत्न. हा हा, या वेळेला एज इज अ जस्ट नंबर, ओल्ड वाईन इन अ न्यू बॉटल. मनीष या वेळेला झेल टिपतोय. मनेश भोईरने पकडलेला हा झेल साई झिराट संघाच्या तरुण नवोदित खेळाडूंना पुन्हा एकदा सांगणारा की अजून तुम्हाला इन टीम मध्ये यायला वेळ लागेल. डीजे
फिल्डिंग इज अ मॅथमॅटिक्स. मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट. मैदानामध्ये प्रॅक्टिसला नेहमीच महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला हे आज बघा वय हा केवळ आकडा असतो हे पुन्हा एकदा दाखवणारा परफॉर्मन्स मनीष भोईर यांच्याकडून पाहायला मिळाला. विकेट मिळाली साई जिराडला. धावसंख्या आहे 2 गडी बाद 14 दुसऱ्या षटकात. त्यावेळेला पॉईंट्समधून अतिशय अप्रतिम फटका खेळलाय सुमितने. हा चेंडू ट्रॅव्हल होणार डी पॉईंटला. यस इट इज वेलकम फॉर नवजीवन तिगोडी. काल एक पुस्तक सहज वाचत होतो तेव्हा एक वाक्य वाचलं त्याच्यामध्ये, अ गुड क्रिकेट शॉट इज द मॅरेज ऑफ द माइंड अँड बॉडी. मला वाटतं ना की हा सुमितचा फटका ते सांगणार आहे की व्हॉट एक्झॅक्टली युअर बॉडी टेल्स डझंट मॅटर अबाउट दॅट, व्हॉट एक्झॅक्टली युअर माइंड टेल्स डझंट मॅटर अबाउट दॅट, बट थिंग्स अबाउट टू बी द कॉम्बिनेशन ऑफ द माइंड अँड द बॉडी, इट विल गिव्ह यू अ बेटर रिझल्ट. 4 धावा त्याला मिळाल्या याही वेळेला. बघा कोण म्हणतोय की सुमित अशा प्रकारचे फटके खेळू शकत नाही. अनेक वेळेला टीका टिप्पणी होत असतं. दिस इज द ऑल अबाउट द पोटेन्शियल. हे बघा या गोष्टी होणार. इन एव्हरी गेम क्राऊड मेक्स अ नॉईज नॉट द प्लेयर्स. ही महत्त्वाची गोष्ट असतं. तुम्हाला क्रिटिसाइज केलं जाणार की तुम्ही खालून खेळत नाही, तुम्ही कव्हर्समध्ये खेळत नाही, तुम्ही फाईन लेगला खेळत नाही आहे. तुम्हाला अकॉर्डिंग टू फील्ड मैदानामध्ये खेळणं असतं. मॅक्सवेल का हिट आहे हेच तर गोष्ट महत्त्वाची आहे की जेव्हा 5 डाऊन 7 डाऊन्स होत असताना सुद्धा ऑस्ट्रेलियन संघाला जो अप्रोच देणं गरजेचं होतं, ऑस्ट्रेलियन संघाची जी खडूस वृत्ती आहे ती मैदानामध्ये दाखवणं आवश्यक होतं, तेव्हा मॅक्सवेल धावून आला. सागर या वेळेला बघा पुन्हा एकदा ऑफस्टंपला जातोय, स्वतःसाठी रूम बनवतोय, चेंडू सीमारेषेच्या पार जातोय आणि साई जिराट संघाच्या जखमी षटकांचा खेळ संपला. चला वेळ दौडू नका, 20 मिनिटं लावलेली आहे, लक्षात घ्या. इथे लक्षात राजेश लावले ना टाइम आपण. येस तिथे समय किसी के लिए नहीं रुकता एक लाइन होती एका सीरियल मधली. ये समय है काल चक्र ये बताता हुआ कि 10 मिनट रुके हुए, 10 मिनट हो चुके हैं, समय किसी के लिए नहीं रुकता. अब गंगाधर को ही शक्तिमान बनना पड़ेगा. 12 चेंडूंचा खेळ संपला मित्रांनो. 23 धावा धावफलकावरती. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि अशा वेळेला पुन्हा एकदा डेंजर एंडकडून गोलंदाजीसाठी प्रशांत म्हात्रे आलाय. प्रशांत म्हात्रे चॅलेंज घ्यायला त्याला आवडतात आणि अ गुड क्रिकेट शॉट हॅज अ नो लँग्वेज या गोष्टीवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मनीष भोईरच्या हातून चेंडू निसटणार नाही याची काळजी त्याने घेतली आणि प्रशांतला मिळाली आणखीन एक विकेट. बघा रितेश मात्रे गोलंदाजीला आला. त्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. 12 चेंडूंमध्ये 23 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. पण एक वाक्य असंही आहे की द क्रिकेट बॉल इज अ ग्रेट इक्विलायझर, सिग्निफाईंग दॅट द बॉल हॅज द पॉवर टू लेवल द प्लेइंग फील्ड, ऑफरिंग अपॉर्च्युनिटीज फॉर बोथ बॅट्समन अँड बॉलर. आणि तेच तर पाहिलं मित्रांनो. प्रशांत म्हात्रे ज्या वेळेला गोलंदाजीला आला त्याने ते इक्विलाइज करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सेम पोझिशनला आपण म्हणतो ना की बॅलन्स करणं सामना. विकेट घेतली सुमितची, फलंदाज बाद होऊन तिसरा फलंदाज परतला आणि याही वेळेला ही संधी असू शकतं पण क्षेत्ररक्षक बराच दूरवर तैनात असल्या कारणाने 1 धाव मिळणार आहे. एकेरी धावानं खातं उघडतोय सूरज खांबे मैदानामध्ये आल्यात. लागोपाठ 2 सामन्यामध्ये 2 सामनावीराचं पारितोषिक त्याने पटकावलं पण आज त्याला ॲज अ बॅटर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. श्री अमृतदादा आयोजित अंश आश्लेषा चषक 2024 मित्रांनो आपण पाहतोय ज्या षटकामध्ये सागर पाटील नवजीवन दिघोडी संघाचा सिंगल हँडेड परफॉर्मन्स देणारा फलंदाज मैदानामध्ये आहे. नो बॉल होता, नो बॉल पाहायला मिळाला. सागरला सुद्धा माहिती होतं, त्याने ऐकलं होतं लवकर. येस सरांकडून हा नो बॉलचा इशारा आला. फ्री हिट असणार याच्यामुळे. फ्री लाईनचा अर्थातच नो बॉल अर्थात डिक्लेअर केला गेला आणि त्याच्यामुळे मला वाटतं पहिला नो बॉल असेल जिथे
ओव्हर स्टेपिंग. हा नो बॉल आला. फ्री हिट असल्या कारणाने सूरज खांबेला माहिती आहे या फटक्यावरती जेवढ्या धावा येतील तेवढ्या पळून पूर्ण करूया. बट ऑल अबाउट टू बी द ॲथलेटिझम ऑफ साई झिराट. साई झिराटने ती कमिटमेंट मैदानामध्ये पुन्हा एकदा परत आणलेली पाहायला मिळालं आहे. यासाठी ओळखला जातो साई झिराटचा संघचा जो प्रवास राहिलेला आहे ना गेल्या 20 वर्षांचा किंवा त्याहीपेक्षा 2 दशकांपेक्षा अधिक कालावधीचा. 27 धावा. हा प्रशांतचा हा चेंडू जोरदार अपील केलं गेलं. समोरच्या स्कोरबोर्डवर 27 करा. नो बॉल होता आपल्या समोर स्कोरबोर्डवर. येस. आणि त्या स्कोरबोर्डवरती स्कोरिंग करणाऱ्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. बघा डिजिटलाइज कितीही झालो आपण ना तरी तो मॅन्युअल स्कोर जेव्हा तुम्हाला दिसतोय ना मला आठवतं की एका सामन्यामध्ये सचिन तेंडुलकरने एक फार छान वाक्य केलं होतं. मी ओळखतो या प्रशांतचा हा चेंडू यावेळेला मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जागा नव्हता. चेंडू सीमारेषा पार होणार. वेलकम फॉर नवजीवन दिघोडी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे स्कोरबोर्ड जास्त अधिक आपल्याला अलीकडच्या काळात डिजिटलाइज. पुन्हा एकदा आपण पाहतो ना ऑफस्टम्पला हा चेंडू याही वेळेला होता. प्रशांत मात्रेने तो रिदम सुद्धा पकडला आणि त्याच वेळेला तो अँगल सुद्धा पकडला. 3 षटकांचा खेळ संपलाय. सागर पाटील खेळतोय 15 धावांवर. सूरज खांबे खेळतोय 2 धावांवरती. 3 गडी बाद होऊन परतलेले आहेत. नवजीवन दिघोडी संघाची धावसंख्या 31. इथून किती पुढे जाणार राजू शिळदनकर सर? काय वाटतं तुम्हाला की 12 चेंडू येणं बाकी आहेत? 55+ पकडायच्या की नाही? 100% नक्की 100%. शिळदनकर सरांनी एकच वाक्य केलं आहे 100%. पण ते कोणाच्या बाजूने असं वाक्य काही केलेलं नाही आहे. 55+. येस, थँक्यू सो मच. ते म्हणतात की 50+ धावसंख्या व्हायला काही हरकत नाही. आणि बरोबर आहे ना, या गोष्टी क्रिकेटमध्ये आवश्यक आहेत. त्या आवश्यक आहेत. ज्याला आपण म्हणतो ना की एक स्वतःचा एक अजेंडा असतो नेहमी माणसाचा की आज दिवसभरामध्ये मला या गोष्टी टेकआउट केलेल्या आहेत. एवढी कामं आपल्याला करायची आहेत. आय डोंट नो हाऊ मेनी कीपिंग अ डायरी विथ यू. पण त्याच वेळेला स्वतः माइंडमध्ये ठरवत असतो की एवढ्या गोष्टी आज आपल्याला करायच्या आहेत. 31 धावा धावफलकावरती झाल्यात. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रितेश म्हात्रे. सासवणे एंडकडूनच तो गोलंदाजी करणार जेव्हा पहिल्या षटकामध्ये काही अंशी विकेट घेण्यामध्ये तो अपयशी ठरला होता. हा यावेळचा म्हणजे एक विकेट होती रितेशला अर्थात. पण त्यानंतरच्या पुढच्या 3 चेंडूवरती 2 चौकार आल्यामुळे थोड्या अंशी नाराज होऊन परतला होता. पण मला वाटतं कॅप्टनचा निर्णय फार जबरदस्त आहे की जेव्हा तुमच्या टीममध्ये एखादा लीडिंग बॉलर खेळतोय किंवा त्याने किती धावा दिल्यात याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याने कमी धावा द्याव्या ही अपेक्षा त्याच्याकडून व्यक्त केली जाते. आणि रितेश स्वतःच्या नावावरती दुसरी विकेट सुद्धा नोंदवतोय. क्या बात आहे. वेल बोल्ड. चार गडी बाद 31. या संपूर्ण सासवणे विभागामध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेला खेळाडू होता राजू शास्त्री. बरोबर ना? बरोबर आहे राजू शिळदनकर सर. नवगावचा राजू शास्त्री खेळाडूला अनेकांनी डोक्यावरती घेतलं. राजू म्हात्रे नंतर दुसरा राजू गाजला तो राजू शास्त्री. मग महेंद्र म्हात्रे. बरोबर आहे ना? आपण या टप्प्यातून गेलो तो प्रवास जर पाहिला तर या खेळाडूंबद्दल नेहमी म्हणजे मी आपल्या विभागातील खेळाडूंपेक्षा बाहेरच एवढ्यासाठी म्हणतोय की या खेळाडूंची एक लिगसी आपण पाहिली. राजू म्हात्रे, राजू शास्त्री, महेंद्र म्हात्रे हे सगळे खेळाडू एकेका मागोमाग एक हिट होताना पाहायला मिळाले. याच्यामध्ये सगळं हां. आणि राजू शेळदनकरबद्दल तर वादच नाही. त्यांच्यामुळे आपल्या हातात माईक मिळतो. ऑफस्टमच्या बाहेर पंचांचा इशाराला वाईटच्या स्वरूपामध्ये 32 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 10 चेंडू येणं बाकी आहेत. इथे म्हणजे थोड्या अंशी का होईना अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटिंग रन्स अँड बॉल्स, रिमेनिंग बॉल्स याच्याबाबत फार बोलावं लागतं कारण व्हेरी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 4 गडी बाद 32 धावसंख्या आहे. आपण ज्या गोष्टीबद्दल बोलत होतो ना ते खेळाडूंपर्यंत येतो. परंतु रितेश म्हात्रेच्या गोलंदाजीवर कॉन्सन्ट्रेट करूया. वॉट अ बॉलिंग, वॉट अ फॅन्टॅस्टिक. बघा चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करणं, चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन अ वर्ल्ड नेहमी असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच त्या पद्धतीने तुम्ही बदल केलात ना तर ते फार आवश्यक असतात. आणि अत्यावश्यक हीच गोष्ट महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही किती बदलत गेलेलात. जमान्याप्रमाणे बदलत जाणं हा नियतीचा अर्थातच नियम आहे. तुम्ही तो फॉलो करता का? रितेशने ते फॉलो केलं आहे.
वॉट अ फॅन्टॅस्टिक. याही वेळेला आपण पाहतोय की पॉईंट्समधून हा चेंडू अर्थातच ढकलला जरूर, परंतु रितेशने ऑफस्टमला यॉक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि मिथुनने फक्त स्ट्राईक रोटेट केली. त्याला माहिती आहे की सागर पाटीलकडे ती ॲबिलिटी आहे. त्या ॲबिलिटीच्या बाबत आता सागरने स्वतःला प्रूव्ह करावं. कारण नेहमी मी म्हणतो की आधी स्वतःला सिद्ध करा, मग प्रसिद्ध व्हाल. प्रसिद्धतेचे हे धडे घ्यायचे असतील तर आता सिद्धतेवरती काम करावं लागेल. सागर पाटील सिद्धतेचे धडे गिरवतोय. चेंडू सीमारेषा पार ठोकला जातोय. सागरच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार. सो 4 विकेट्स, 39 धावा धावफलकावरती झाल्या, 4 गडी बाद. रितेश जो आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी करत होता, या षटकामध्ये विकेट सुद्धा त्याला मिळाली होती. आत्मविश्वास त्याने संघामध्ये भरला होता आणि त्यानंतर मात्र सागर पाटील त्या आत्मविश्वासावर स्वार होतोय. यावेळेला पॉईंटला डी पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, पण सागरची सुद्धा व्ह्यू नीती ठरलेली आहे की स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची. 40 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर येतात आणि अजूनही नवजीवन दिघोडी संघाकडे एक षटक येणं बाकी आहे. मैदानामध्ये अजूनही आपण पाहतोय जेव्हा 6 चेंडू येणं बाकी आहेत, मिथुन आणि सागर ही जोडी मैदानात कशा पद्धतीने प्रतिकार करणार आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर किती उभारते त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. 10च्या रन रेटने आतापर्यंत तरी धावा आल्यात. सूरज कांबे बाद होऊन परतले लवकर, पण त्यानंतर आता मिथुन आणि सागर ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. या दोन्ही फलंदाजाने नवजीवन दिघोडी संघासाठी अनेक वेळेला भीमपराक्रमी खेळ्या साकारलेल्या आहेत, पण त्या शब्दांनिशी मैदानामध्ये स्वतःला सुद्धा जावं लागतं. जेव्हा मी मगाशी म्हणालो होतो की ती क्रिकेटबद्दलची लिगसी आहे, की राजू म्हात्रेंबद्दल म्हणालो, राजू शास्त्रीबद्दल म्हणालो किंवा त्याच वेळेला महेंद्र म्हात्रे यांच्याबद्दल म्हणालो, तर हे सगळे जे खेळाडू होते ना, की महत्त्वाच्या सामन्यांमध्ये हे सगळे खेळाडू महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अधिक चांगले खेळायचे, परिपक्वता दाखवायचे. म्हणजे क्वार्टर फायनलची मॅच आली, सेमीफायनलची मॅच आली, फायनलची सामना आला, तर ते यांच्याकडून अप्रतिम खेळ व्हायचा. मला वाटतं तो अप्रतिम खेळ साई झिराड एकाकडून अभिप्रेत करत असेल, नवजीवन दिघोडी सुद्धा अभिप्रेत करत असेल आणि पिंट्या यावेळेला फायरिंग करतोय. चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार. क्रिकेटमध्ये मी नेहमी म्हणतो, इन क्रिकेट ऑर इज इन अ लाईफ पेशन्स इज द की. तुम्हाला मैदानामध्ये 5 षटकं जर दिलेली आहेत तर 5 षटकं थांबून सुद्धा बघू शकता की आपल्याकडून किती धावा येतात. सागरने ते दाखवलंय. याही वेळेला चेंडू ठोकलाय, याही वेळेला चेंडू सीमारेषा पार आहे. 6 नंबर 3 बाय पिंट्या वन्स अगेन. डीजे मास्टर, टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये असे अनेक फलंदाज पाहिले. म्हणजे आपल्याला माहिती असेल संजय सोळंकी नावाचे फलंदाज रायगड डिस्ट्रिक्टचे कॅप्टनसुद्धा होते. टेनिस क्रिकेटमध्ये खूप नाव कमवलं, इको नावाने त्यांना ओळखला जातो. चेंडू कुठल्याही दिशेला भिरकवण्याचा, म्हणजे एकच चेंडू जर तुम्ही यॉर्कर टाकाल तर ते कव्हर्समध्ये पण मारायचा, तोच तो फटका मिड विकेटला पण खेळायचा आणि तोच तो पॅरल म्हणजे एक पाव टेकून डीप स्क्वेअर लेगला पण खेळायचा. पिंट्याकडे ही क्षमता आहे, सागर पाटीलकडे हे पोटेन्शियल आहे. त्याने त्याचं ओळखलंय का, एवढाच माझा प्रश्न आहे. जेव्हा 2 चेंडू 2 षटकार आलेत, काय बॅटिंग केले, 52 धावा धावफलकावर आल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेर पाहिलं, ओळखलं, थांबला. ही दिस इज ऑल अबाउट द क्लास, दिस इज ऑल अबाउट युअर टेम्परामेंट, दिस इज ऑल अबाउट युअर ॲबिलिटी. आणि या गोष्टी तुमच्या समोर असतात. नवजीवन दिघोडी संघाला जर आज विजयाच्या समीप न्यायचं असेल तर एक टार्गेट फिक्स केलं पाहिजे आणि ते टार्गेट सागरने आधी माइंडमध्ये फिक्स केलंय का. याही वेळेला वाव 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 6 नंबर 3 इन ओव्हर. द स्कोर मूव्स ऑन अ 59 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. नवजीवन दिघोडी ज्या स्कोरकडे पाहत होती, आत्तापर्यंत असं वाटत होतं की या स्कोरशी काही आपला अफेअर जमणार नाही, पण आता लग्नाची पाळी आले. 59 पर्यंत येऊन ठेपलेत. क्या बात आहे.
3 चेंडूवर लागोपाठ 3 षटकार आले. प्रारंभाचा हा चेंडू वॉट अ फॅन्टॅस्टिक. येस, ही लाईन आणि लेंथ आतापर्यंत प्रारंभ शोधत होता. सागरला ऑफ स्टंपच्या बाहेर या हे जे आहे ना क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही त्या कुठल्या खेळाडूला मार केलेला आहे. बघा, एक धाव दुसरी धाव होईल नाही होईल याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आपण ते केलंय का. इथे लॉंग ऑफला अजिंक्य उभा होता, त्याने बरोबर प्रारंभकडे थ्रो केला. त्याच्या अगोदर प्रारंभने मैदानामध्ये दाखवलं की 3 षटकार आलेत. ओके, डझंट मॅटर अबाउट दॅट, येणार आहेत 2-3 फटके तर बसणार होते, पण आता एखादा बीट करूया. आणि त्याच्यामध्ये त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर सागरला बोलवलं होतं. क्रिकेटमध्ये हे सगळं चलता है दोस्त, चलेगा चलेगा. मिथुनला सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर याही वेळेला कव्हर्समध्ये खेळलाय मिथुन. कदाचित स्ट्राईक सागरकडेच देण्याचा प्रयत्न असेल, कारण आय होप सो केवळ एक चेंडू आता बाकी असेल, कारण 61 धावा धावफलकावरती झाल्या. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. प्रारंभ या षटकामध्ये महागडा जरूर ठरला, पण 2 चांगले चेंडू आता आलेत आणि ते महत्त्वाचे आहेत, जे साई जिराट संघाला एक कॉन्फिडन्स देणार आहेत. या सामन्यामध्ये आपण अजूनही आपल्या आशा जिवंत ठेवल्याचा. सागर ठोकतोय जरूर, परंतु हा चेंडू बराच काळ हवेत. सावकाश. तीन आल्या आणि 4थ्या धावाच्या प्रयत्नामध्ये सागर बाद होऊन परतणाऱ्या पॅव्हलियनमध्ये. जरा पाणी घेऊन जा मैदानात, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 64 धावा धावफलकावरती झाल्या, 3 आलेले आहेत. आय थिंक एव्हरीथिंग इज फाईन नाऊ, पण बघा जरा. दोन खेळाडूंमध्ये झालेली टक्कर आपण पाहिली, फार कठीण असतं. मगाशी सुद्धा सन्माननीय अभिषेक राणे यांनी तेच वाक्य केलं. उद्घाटन करताना त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की हे मैदान खूप छान पद्धतीने तुम्ही बनवलेलं आहे. या मैदानामध्ये कोणाला दुखापत होणार नाही याची काळजी तुम्ही घेतलेली आहे, आणि मी खरंच आयोजकांचे यासाठी धन्यवाद मानतो. बघा, जर ते मैदान थोडं उबडधोबड असतं तर आता त्या खेळाडूला अधिक दुखापत झाली असती, आणि ही गोष्ट फार महत्त्वाची असतं. सन्माननीय अभिषेक राणे सुद्धा अनेक स्पर्धांना स्पॉन्सरशिप देतात किंवा त्याच वेळेला स्पर्धा भरवतात. आज स्पर्धेचे आयोजक या नात्याने सुद्धा आपल्या समोर उपस्थित होते. येस, नवजीवन दिघोडी चला क्षेत्ररक्षणाला जायचं आहे, आणि त्यांनी मुद्दा जो उपस्थित केला तोच आम्ही अधोरेखित करतोय. वळूया मैदानाकडे, जिथे 30 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. यासीन सर, ऐसे कहा जाता है कि ईंट का जवाब पत्थर से देना चाहिए, लेकिन कभी कभी हमारा अप्रोच ये होता है कि हम चट्टानों को देने के लिए तैयार हो जाते हैं. टिट फॉर टॅट, मराठीत जशास तसे, ही आजची पद्धत आहे, आजचा ॲटिट्यूड आहे. अरेला कारे बोललं नाही तर आमचं कसं होणार, हाही आजचा समाज आहे. पण अशा वेळेला नेहमीच ही भाषा योग्य असेल. खेळाच्या मैदानात याच भाषेने बोललं जातं. खेळाच्या मैदानाने तुम्हाला आजवर जे काही तारुण्य बहाल केलेलं आहे, त्या तारुण्याने हेच दाखवलेलं आहे की स्फूर्ती, ऊर्जा, उन्मेष, उत्साह हे सगळे काही घटक आहेत ते नेहमी खेळाच्या मैदानातून आलेले आहेत. आणि म्हणूनच आजही 50शी गाठलेला माणूससुद्धा खेळाच्या मैदानात गेल्यानंतर तो 20च्या फील्डमध्ये खेळतो, कारण त्याला माहिती आहे या खेळाच्या मैदानाने जिगरबाज वृत्ती माझ्या मनामध्ये आणली, आणि म्हणूनच माझं आयुष्य सुखकर झालं. प्रत्येकजण काही खेळाशी मैदानातील खेळाडू या नात्यानेच जोडलेला असतो असं नाही, रसिक प्रेक्षक वर्गसुद्धा असतो. आज क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना किती रेकॉर्ड्स माहिती असतील, पण त्याच्या पलीकडे बसणाऱ्या प्रेक्षक वर्गाला अनेक रेकॉर्ड माहिती असतील की 2013ला ज्या वेळेला दर्शन वाकडे यांनी पहिली स्पर्धा आयोजित केली होती तेव्हा यांनी फायनल मारली होती. गतवर्षी यांनी स्पर्धा आयोजित केली होती तेव्हा हे जिंकले होते. हे आकडे आजही काही जणांच्या त्या मेमरीमध्ये असतील, आजही काही जणांच्या आठवणीत असतील की डोळ्यांमध्ये त्यांनी ते चित्र त्यांच्या कॅमेरामध्ये ते चित्र कैद असेल की शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज होती, याने षटकार मारला होता. लास्ट ओव्हरला 3 रनची आवश्यकता होती, याने मेडन ओव्हर टाकल्या होत्या. आठवणी अनेकांच्या असतात, कोणाच्या त्या स्मरणात राहतात, कोणाच्या त्या भावनेमध्ये उतरतात, आणि कोण त्याला आयुष्याचा भाग बनवतो. वळूया मैदानाकडे, जेव्हा 30 चेंडूत 65 धावांची गरज आहे. हे होणार की नाही होणार, किंवा हे अर्थात नवजीवन दिघोडी संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार की अपोजिट असलेला साई जिराट संघ ती कमाल साधणार, हे सांगण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र, आणि खऱ्या अर्थानं हिंदीतील महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक म्हणून आमच्या समवेत ज्यांचा प्रवास अतिशय उल्लेखनीय राहिलेला आहे असे माझे मित्र यासीनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप, बहुत बहुत शुक्रिया. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे जीतने के लिए 65 रनों की जरूरत.
फुल टॉस गेंद, मगर वहां पे खिलाड़ी मौजूद है। कैवल्य पहली गेंद पर मैदान से बाहर। विराट को लगता हुआ ये बहुत ही बड़ा झटका। कैवल्य थोड़े से आउट ऑफ फॉर्म है, थोड़े से अपने आप से नाराज होंगे, क्योंकि जहां पे खेलते हैं वहां पे खिलाड़ी तैनात होते हैं। हालांकि फुल टॉस गेंद थी, बड़ा शॉट लगाने का सुनहरा मौका था, मगर उसी के साथ साथ ये भी ध्यान रखने की ज़रूरत कि ये नई गेंद थी और राजू सर, नई गेंद के ऊपर फर होता है। गेंद इतनी भी ज़्यादा ट्रैवल नहीं होती हवा के ज़रिए से, मगर आजकल के खिलाड़ी हवा के ज़रिए से पहली गेंद के ऊपर भी 6 रन लगा सकते हैं। और उसी तरह से कोशिश की, अगर गेंद बल्ले के ऊपरी किनारे पे लगी और इसी वजह से मिड विकेट में जो फील्डर थे उनके हाथों में खेल बैठे और ये पहला झटका लगता हुआ साई चिराग को। एक लंबा चेस यहाँ पे करना है, 65 रनों की ज़रूरत है, मगर मुझे जी हाँ, ये देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई है। जहाँ पे खेल रहे हैं बल्लेबाज वहीं पे गेंद जा रही है और उनका डेडिकेशन देखिए, क्या कमाल का एफर्ट था यहाँ पे पिंटिया का। पहली नज़र में हम सभी को लगा था कि यहाँ पे कुछ मिसफील्डिंग देखने को मिलेगी, मगर अपने बॉडी से कवर किया, उस गेंद के लाइन में आए और अपने बॉडी को टच करने दिया और उस गेंद को वहीं पे रोक दिया। मात्र 1 रन लेने का यहाँ पे मौका। फुल टॉस गेंद, इस मरतबा नहीं बचेंगे। ये तो लॉलीपॉप था, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, हवा के रास्ते से इसे खेला है 6 रन के लिए। सर, हालांकि टॉस जीता था साई चिराग ने और टॉस जीतने के बाद यहाँ पे पहले फील्डिंग करने का फैसला किया था उनके कैप्टन ने। थोड़ा सा मुझे अटपटा लगा था उस वक्त, क्योंकि देखिए सूरज गुरूब हो चुका है, सूरज हमें अलविदा बोल चुका है, सूरज ढल चुका है और ये सूरज खांबे जो कि दिगोड़ी के हैं वो चमकते हुए नज़र आ रहे हैं। जी हाँ, मगर जैसे ही छक्का लगा अर्पित वैद्य के बल्ले से, उसके बाद मनोवैज्ञानिक दबाव तो यहाँ पे स्वाभाविक रूप से आने ही वाला था और ये नज़ारा अक्सर हमें देखने को मिलता है। एक छक्के के बाद लगातार 2 गेंदें वाइड, यानी रनों की संख्या फिर से एक बार 9 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। हर ओवर में 13 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं, मगर इस मरतबा जड़ में डाल दिया था सूरज ने। बल्लेबाज अर्पित के पास उसका कोई जवाब नहीं था, सीधे बल्ले से बैक टू द बॉलर खेला था। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। हर ओवर में 13 रन के औसत से यहाँ पे रन बनाना इतना आसान नहीं है। अगर एक भी ओवर यहाँ पे कम रन खर्च करने वाला होता है तो बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव फिर से एक बार प्रस्तावित होगा। ओहो, इस मरतबा बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर चौकन्ने थे और इसी के साथ ये दूसरा झटका। इन पर ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, तकरीबन वो जो एक लाइन है वहां पे वाइड लाइन, उस वाइड लाइन को पकड़कर उन्होंने गेंदबाजी की थी। में भी पहले मैच के पहले ओवर में भी उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, उसी के साथ दूसरे मैच में भी शानदार गेंदबाजी की। लास्ट मैच में उन्होंने 4 विकेट हासिल किए थे
और यहाँ पे पहले ही ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है विकेट टेकर गेंदबाज सूरज खांबे। जी हाँ, इसमें दबाव स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में लपेटना चाहा, मगर मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में कैच दे बैठे और एक झटका देते हुए सूरज दिगोड़ी का चमकता हुआ। सूरज ने इस बड़ी टूर्नामेंट के लिए अपने आप को तैयार किया है, अपने आप पर मेहनत की है और अपने आप पर खर्च भी किया है, और इसी वजह से सूरज बहुत ही डेंजरस गेंदबाज नज़र आ रहे हैं। विकेट टेकर गेंदबाज हमारे गुणलेखक जी हमें बताएंगे कि सूरज ने अब तक कितने बल्लेबाजों की शिकार की है, मगर मुझे लगता है कम से कम 9 विकेट उन्होंने आज के पूरे दिन में लिए हैं। क्या कमाल की गेंदबाजी की है सूरज ने, हम सभी को प्रभावित किया। देखिए उनके डगआउट से तालियों की गूंज यहाँ पे सुनाई दे रही है, सूरज को अप्रिशिएट करते हुए, उन्हें शाबाशी देते हुए, उनका मनोबल यहाँ पे बढ़ाते हुए। 5 ओवर के मैच में 2 ओवर करते हैं वो, यानी उनके कैप्टन का भी उनके ऊपर ज़्यादा भरोसा। अब जीतने के लिए 24 गेंदें और 56 रनों की ज़रूरत। पहले ओवर में मात्र 9 रन खर्च किए, 3 आउट किए हैं। जी हाँ, इसमें दबा साहिल की पहली गेंद, इनसाइड आउट खेलने की कोशिश की, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, गेंद बैकवर्ड पॉइंट के सर के ऊपर से, मगर बहुत देर तक हवा में गेंद थी और इसी वजह से उस गेंद का पीछा किया सही सलामत और उस गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से 2 ही रन बल्लेबाजों को लेने का मौका। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। टॉस जीतने के बाद बल्लेबाजी लेने का फैसला क्या सही था, अब यहाँ पे सोच विचार करने की ज़रूरत है, क्योंकि मेरे लिहाज से रवि सर, सूरज ढलता हुआ दिखाई दे रहा था और ये मैच इस दिन की आखिरी थी, तो हवा में नमी है, वातावरण में ठंडक है और इसी वजह से शायद पहले बल्लेबाजी करते तो अच्छा होता, ऐसा मेरा खुद का एक व्यक्तिगत ये राय थी। जी हाँ, इसमें तब ऑप्शन के बाहर वाली गेंद को फिर से एक बार ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, गेंद डीप शॉर्ट स्क्वायर की दिशा में, गेंद बहुत ही बढ़िया वहां पे फील्ड करते हुए नजर आए, मगर इसी बीच 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, 65 रनों की जरूरत, 5 ओवर का यह मुकाबला। साई झिराड बनाम नवजीवन दिगोड़ी, ये मुकाबला यहाँ पे जारी है। श्री अमृत दादा पुरस्कृत ये बहुत ही बढ़िया टूर्नामेंट, अंश अश्लेषा चषक 2024 का ये पहला दिन और पहले दिन का अंतिम मैच, क्वालिफायर मैच होगा। टॉप 4 में जाने का सुनहरा मौका इन 2 टीमों के बीच। कम से कम 4 जो खिताब है उसमें से 1 खिताब अपने नाम करने का सुनहरा मौका होगा। उसी के साथ जो वैयक्तिक रूप से यहाँ पे बहुत सारे प्राइजेस है, उसे जीतने का सुनहरा मौका होगा। अपना नाम, अपने गांव का नाम रोशन करने का उनके हाथों में एक मौका है। जैसे मैंने कहा था कि श्री अमृत वाकड़े इनकी जानिब से मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए एक बहुत ही खूबसूरत ब्रांडेड बाइक देकर उसे नवाजा जाएगा। उसी के साथ विहान मात्रे और कुमार यश पाटिल इनकी तरफ से बेस्ट बैट्समैन के लिए वॉशिंग मशीन है। अनोश अमृत वाकड़े इनकी तरफ से बेस्ट गेंदबाज के लिए भी वॉशिंग मशीन देकर उसे सम्मानित किया जाने वाला है। अर्चना अनिल भगत इनके स्मरण में, कुमार अमृत आकाश भगत इनकी जानिब से चौकार किंग के लिए एक बाइसिकल देकर उसे सम्मानित किया जाएगा। अर्चना अनिल भगत इनके स्मरण में, श्रुति आकाश भगत इनकी तरफ से षटकार किंग को भी एक बाइसिकल देकर नवाजा जाएगा। ऐसे बहुत सारे जो प्राइजेस हैं उनकी चर्चा हम कल ज़रूर करेंगे, मगर इस बीच हम देख सकते हैं कि 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। मात्र 16 रन स्कोर कार्ड पर साहिल खामे ने इस ओवर में मात्र 7 रन खर्च किए। हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित किया। 30 गज का दायरा अब यहाँ से हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद देखिए फील्डिंग पूरी तरीके से फैलाई जा चुकी है
और अब यहाँ पे चौका लगाना बहुत ही मुश्किल होगा। अगर आपको बड़े स्ट्रोक चाहिए तो हवाई सफ़र करवानी होगी, गेंद को हवाई फायर करने पड़ेंगे, हवा के रास्ते से गेंद को खेलना पड़ेगा। फिर से एक बार सूरज, जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर सफल होकर लॉन्ग लेग की दिशा में काफी खूबसूरत और ये शानदार स्ट्रोक डगलस मरेलियर शॉट की याद ताजा होती हुई। ओहो, सूरज फिर से एक बार अपने स्ट्रॉन्ग जोन में गेंदबाजी करते हुए, उनकी खासियत है वाइड यॉर्कर, फुलर लेंथ और उसी के साथ डेड लाइन के पास से गेंद को निकालना और बल्लेबाजों को विवश करना, बल्लेबाजों को मजबूर करना। हालांकि यहां पे रितेश ने पुरजोर कोशिश तो की मगर पहुंच नहीं पाए। पहले ही गेंदबाजों की मंशा उल्लेखनीय पहचाननी बहुत ही जरूरी। जी हाँ, इस मरतबा थोड़े से नाराज है अंपायर जी। गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ कट होती हुई नजर आई। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा वाइड के रूप में और रनों की संख्या में इजाफा देखिए आपके स्क्रीन पर। जी हाँ, वाइड लाइन को थोड़ी सी पार करती हुई है गेंद और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया था। इस ओवर में अब तक 5 रन खर्च किए हैं सूरज ने। पहले ओवर के मुकाबले में ये थोड़ा सा महंगा ओवर घटता हुआ। जी हाँ, फिर से एक बार स्ट्रॉन्ग जोन में गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को विवश किया, ऑफ ड्राइव में तब्दील करने की कोशिश की और यहां पे रन आउट का खतरा मोल लिया है। अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और रन आउट के रूप में यहां पे और एक बल्लेबाज ओमकार पाटिल को जाना पड़ेगा। जबरदस्त थ्रो देखने को मिला और उतना ही जबरदस्त गैदरिंग हमें देखने को मिला और इसी वजह से रनआउट के रूप में आसानी के साथ पकड़े गए। आपकी स्क्रीन पर आपने देखा होगा ये लगता हुआ चौथा झटका साई चिराग को। रितेश 8 गेंदों में 10 रन बनाकर बहुत ही बढ़िया पारी खेल रहे हैं मगर यहाँ पे रुकना नहीं है, थमना नहीं है। इसी पारी को एक लंबी पारी में तब्दील करने की सख्त जरूरत साई चिराग के लिहाज से। अजिंक्य वैद्य नए बल्लेबाज, अजिंक्य के ऊपर ध्यान होगा। रितेश तो सेट हो चुके हैं। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती खेलने की कोशिश कर रहे थे मगर अंतिम क्षणों पर अपना इरादा बदलते हुए उस गेंद को ढीले हाथों के साथ अपने कलाई का इस्तेमाल से उस गेंद को मोड़ दिया था मिड ऑफ की दिशा में। 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। सूरज खांबे की एक्यूरेसी और उसी के साथ लगातार उसी टप्पे पर गेंदबाजी सही मायनों में काबिल तारीफ। क्योंकि दोस्तों ये हमें कहना बहुत ही आसान है मगर वहाँ पे जाके इस तरह की गेंदबाजी करना बहुत मुश्किल होता है, उसके लिए पसीना बहाना पड़ता है। जी हाँ, इस मरतबा पैड लाइन पर गेंद करने का जो फैसला किया था वो गलत फैसला। पहली गेंद पर छक्के से अकाउंट ओपन किया है अजिंक्य वैद्य ऑन द फायर। देखिए, हालांकि मिडिल स्टंप पर गेंद थी, फुलर लेन था मगर एक फेवरेट स्ट्रोक अजिंक्य का अपने पिछले पैर को हवा में झूलाते हुए कितना खूबसूरती के साथ अपने कलाई और उसी के साथ अपने कंधे का इस्तेमाल किया। बहुत ही बढ़िया टाइमिंग देखने को मिला, ज़्यादा ताकत से नहीं खेला, इसी वजह से परफेक्ट टाइमिंग की वजह से वो गेंद सीमा रेखा के पार जाती हुई दिखाई दी। फिर से एक बार उसी तरह से शॉट, हम मानो एक्शन रिप्ले देख रहे हो, इस तरह का ये शॉट बैक टू बैक
द डीजे अपने हाथ खोले हैं बल्लेबाज अजिंक्य ने। जी हां, 12 गेंदें बची है और 30 रनों की जरूरत। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है क्रिकेट में वक्त बदलने में वक्त नहीं लगता। तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे उदास नहीं होते। हाथों की लकीरों पर क्यों भरोसा करते हो, तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते। तो यहाँ पे तकदीर के ऊपर भरोसा करना या उसके ऊपर ही डिपेंड रहना यह सही नहीं होगा। यहाँ पे अपनी कलात्मकता, अपना हुनर दिखाने की जरूरत। फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक एग्जीक्यूट तो किया है, हवा में गेंद बहुत देर तक और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात है। बहुत ही बढ़िया और शानदार फील्डिंग का नजारा। अमरीश नाइक ने पहली गेंद पर शिकार की है अपनी। अमरीश ने भी अब काफ़ी प्रभावित किया है पूरे टूर्नामेंट में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है इस खिलाड़ी ने। जी हां, इस पर दबा सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से साइड स्क्रीन की तरफ गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन के। ये मास्टर परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमीन पर बैठकर क्या आसमान देखता है। मिला है हुस्न तो उस हुस्न की हिफाजत कर, संभल कर चल तुझे सारा जमाना देखता है। ये लीजिए, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया था मगर गेंद हवा में बहुत देर तक और एक आसान सा कैच बनाते हुए दूसरी ही गेंद के ऊपर अपने शिकार किए हैं और एक बड़े बल्लेबाज को चलता किया है प्रारंभ। बैक टू द पैवेलियन। बहुत ही जानी मानी टीम है, एक मजबूत टीम मानी जाती है। इस टीम ने बहुत सारे खिताब अपने नाम किए हैं, हर एक टीम को पराजित किया है, परास्त किया है और अपना दबदबा निर्माण किया है। मगर अब ये नौजवान दिगौड़ी उनके लिए भारी पड़ती हुई। 39 रन्स ऑन स्कोर कार्ड, 6 विकेटें गंवाए हैं साई चिराग ने। मंदार और अजिंक्य वैते, अजिंक्य जब तक मैदान में रहेंगे कुछ कहा नहीं जा सकता क्योंकि उनके पास वो पोटेंशियल, वो क्लास और वो टैलेंट ज़रूर है। क्योंकि 2 गेंदों में 12 रन बनाकर 9 स्ट्राइक गेंद पर अजिंक्य, जी हाँ, ज़्यादा से ज़्यादा अजिंक्य के पास ये स्ट्राइक देना ये अब आने वाले बल्लेबाजों का काम होगा, कर्तव्य होगा, वो फर्ज निभाते हुए मंदार। मगर इसी बीच एक गेंद अभी भी आना बाकी है। 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं जीतने के लिए। 8 गेंदें बची है और 25 रनों की ज़रूरत। अगर 2-3 बड़े स्ट्रोक आते हैं 8 गेंदों में तो ये मैच जीता जा सकता है साहिल चिराग। जी हाँ, ये मैच जीत सकते हैं इसी विश्वास के साथ। हालांकि उनके खेमे में देखिए थोड़ा सा तनावपूर्ण वातावरण और उसी के बरअक्स हम देख सकते हैं कि नौजवान दिगोड़ी के खेमे में थोड़ा सा उल्लास भरा वातावरण। ये मैच थोड़ा सा झुका हुआ, मगर जैसे मैंने कहा अजिंक्य है, मगर यहाँ पे क्या हुआ, ऐसा लग रहा था कि ये गेंद सीमा रेखा के पार जाएगी मगर लॉन्ग ऑन में पकड़े गए और जिस बल्लेबाज के ऊपर भरोसा था वही बल्लेबाज मैदान से बाहर आते हुए। दिगोड़ी अब यहाँ पे पूरी तरीके से छाई हुई है। देखिए दोस्तों,
अगर सारे खिलाड़ी इकट्ठा हो क्या ताकत बन सकती है, उसका उत्तम उदाहरण पेश किया है। संगठन, ऑर्गेनाइजेशन, संगठना किसे कहते हैं, सारे खिलाड़ी इकट्ठा मिलकर यहाँ पे शिकार कर रहे हैं। हर एक खिलाड़ी अपना योगदान देता हुआ। ओहो, जोरदार अपील कॉट बिहाइंड द विकेट का, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। अंपायर देखते रह गए। जी हाँ, अब यहाँ पे धीरे धीरे मैदान पर थोड़ा सा बैड लाइट हमें नज़र आ रहा है, मगर नवजीवन दिगोड़ी के खेमे में उनके जो चाहने वाले हैं, उनके गांव वाले हैं, वो कहते होंगे मन ही मन में, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा। क्या कमाल का परफॉर्मेंस किया है इन खिलाड़ियों ने। पहले तो सूरज खांबे, उसके बाद साहिल खांबे और अमरीश नाइक। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आदित्य पड़ते। 6 गेंदे और 25 रनों की जरूरत। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर ललचाया सुमित, एक हाथ से वहां पे पंजा लड़ाते हुए पंजे के साथ उस गेंद को रोका, मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन तो चुरा लिया, मगर एक रन से काम नहीं बनेगा। अब यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार। 5 गेंदों में 4 बड़े स्ट्रोक क्या यहाँ पे आ सकते हैं। हालांकि पहला मैच अपने टीम को जितवाने वाले, मैन ऑफ द मैच के खिताब हासिल करने वाले, ओल्ड इज गोल्ड जिनको हमने कहा था, वही प्रशांत स्ट्राइकिंग एंड पर है। क्या प्रशांत यहाँ पे अपनी टीम को बचा सकते हैं? जी हाँ, अब तक मैं वहां पे खड़ा हूं, तब तक ये मैच हम जीत सकते हैं, उसका आत्मविश्वास दिया इस शॉट ने। दोस्तों, कहा जाता है कि एक्सपीरियंस इज बेस्ट टीचर इन योर लाइफ, क्योंकि एक्सपीरियंस आप खरीद नहीं सकते, हर चीज आप खरीद सकते हो। देखिए उनके पास अनुभव है। एक छक्का तो आ चुका है। जी हाँ, इस पर दबा नो बॉल करार दिया है। अब यहां पे क्या मौका बनता हुआ, मेरे दिल में थोड़ी सी हलचल, क्योंकि नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन भी मिलेगा, फ्री हिट खेलने का मौका मिलेगा, अर्थात यहां पे आउट होने का कोई खतरा नहीं है प्रशांत के लिए। एक छक्का उनके बल्ले से आ चुका है, उनका आत्मविश्वास बुलंद है। 3 बड़े छक्के चाहिए। जी हाँ, इसमें दबा फ्री हिट था, जोरदार अपील सुमित भी करते हुए, विकेट कीपर भी करते हुए भूल चुके थे कि ये फ्री हिट था, मगर बिंदी गेंद। आदित्य पड़ते की भी यहाँ पे तारीफ करना मैं चाहूंगा, क्योंकि दोस्तों फ्री हिट के ऊपर किसी भी बल्लेबाज को चकमा देना इतना आसान नहीं होता। 3 गेंदें हो चुकी है, अब 3 गेंदें शेष, 17 रनों की जरूरत। जी हाँ, आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाइड, अभी भी मैच जिंदा है, मैच में जान है। 3 गेंदें, 16 रनों की जरूरत, 2 छक्के और 1 चौका। क्या यहाँ पे आएगा? क्या इतिहास फिर से एक बार दोहराया जाएगा? क्या इतिहास फिर से एक बार लिखा जाएगा? हालांकि इतिहास लिखने का इससे अच्छा और सुनहरा मौका नहीं होगा। इसी मैदान पर इतिहास इसके पहले रच चुके हैं अभिषेक नाइक, और यहां पे प्रशांत को वो गोल्डन मौका। फुल टॉस गेंद थी, मगर शायद बल्ला उनके हाथों से फिसल गया या घूम गया। कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद पॉइंट क्षेत्र पर चली गई और मात्र 1 रन यहां पे मिलता हुआ। दो गेंदों में 15 रनों की जरूरत। क्या अब यहां पे चमत्कार होगा? क्योंकि चमत्कार को नमस्कार कहा जाता है, चमत्कार के ऊपर निर्भर रहना होगा, क्योंकि ये नो बॉल ही आपको बचा सकता है, वाइड बॉल ही आपको बचा सकता है। जी हां, एक बड़ा स्ट्रोक तो यहां पे आ चुका है। बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार ये स्ट्रोक था, डीप मिड विकेट सीमारिका को लांघती हुई 6 रन।
गेंद को आउट ऑफ द पार्क भेज दिया, मगर एक गेंद बची है, 9 रनों की जरूरत। देखिए एक एक गेंद कितनी कीमती होती है, जो यहाँ पे बिंदी गेंदें उन्होंने खेली है। अब पछतावा होता हुआ बल्लेबाजों को, मगर अब पछताने से कोई फायदा नहीं है जब चिड़िया छिप गई खेत। जी हाँ, फुल टॉस गेंद थी और इसी के साथ ये मैच जीत लिया है नवजीवन दिगोड़ी टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले सेमीफाइनल के लिए ढेर सारी शुभकामनाएं।